आणि गुहागर विधानसभा मतदारसंघातल्या सभांना भास्कर जाधव अनुपस्थित राहत आहेत। अनंत गीते यांच्या प्रचार सभांकडे भास्कर जाधवांनी पाठ फिरवल्याची चर्चा आहे। गुहागरमधल्या चारही सभांना भास्कर जाधव अनुपस्थित होते आणि भास्कर जाधवांच्या अनुपस्थितीमुळे नाराजीची पुन्हा एकदा चर्चा रंगतीये। नेत्यांच्या नाराजी नाट्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मात्र संभ्रमात आहेत। ऐन निवडणूक काळातील भास्कर जाधवांची नाराजी सध्या चर्चेचा विषय ठरतीये। स्वप्नील घाग आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, काही दिवसांपूर्वी भास्कर जाधव यांनी जाहीर व्यासपीठावरून नाराजी बोलून दाखवली होती। आता सभांकडे पाठ फिरवतायत, काय चाललंय भास्कर जाधवांच्या मनात, काय चित्र आहे तिथे? खरंय प्रज्ञा, कारण लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर खरं तर गुहागरमध्ये अनेक सभा झाल्या। त्या सभांमधली पहिली सभा जी होती ती पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची होती आणि या एकाच सभेला भास्कर जाधव हे गुहागरमध्ये उपस्थित होते आणि त्यानंतर काल दिवसभर गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये 4 सभा पार पडल्या। या चारही सभांमध्ये भास्कर जाधव यांची अनुपस्थिती लक्षणीय ठरली, चर्चेची ठरली। याचं कारण असं आहे की काही दिवसांवरतीच लोकसभा निवडणुकीच्या आता मतदान आहे आणि या मतदानाच्या पार्श्वभूमीवरती भास्कर जाधव यांच्यासारखा नेता मतदारसंघात नाही हे कुठेतरी मतदारांच्या लक्षात येणारी गोष्ट आहे। कारण भास्कर जाधव हे प्रत्येक निवडणूक ही सिरियसली घेतात, ती अगदी ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल। मात्र यावेळी लोकसभेच्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवरती, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भास्कर जाधव हे गुहागर मतदारसंघामध्ये सक्रिय नसल्याचं प्रकर्षाने दिसून येते आणि ह्या सगळ्या चर्चा आता ह्या मतदारसंघामध्ये दिसून येत आहेत। काल दिवसभर अनंत गीते जे आहेत इथले उमेदवार यांनी 4 सभा घेतल्या। खाडीपट्ट्यात असेल, खेडमध्ये असेल किंवा गुहागरमध्ये ज्या 2 सभा झाल्या, या सर्व सभांकडे भास्कर जाधव यांची विशेष पाठ होती आणि ह्या सगळ्याचं कारण सांगत असताना कार्यकर्त्यांमध्ये वेगवेगळे विषय होते। कोणी त्यांच्या घरगुती कार्यक्रमाचं कारण सांगत होतं, तर कोणी त्यांचा आवाज बसला असं सांगत होतं। मात्र असं जरी असलं तर ही सगळी कारणं जी आहेत ती राजकीय संपूर्ण परिस्थितीमध्ये न पटणारी आहेत। कारण भास्कर जाधव हे कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रत्येक इलेक्शन असेल हे सिरियसली घेतात आणि त्यामुळे भास्कर जाधव यांच्या या नाराजीची चर्चा जोरदार सुरू आहे। काही दिवसापूर्वी भास्कर जाधव यांनी चिपळूणमध्ये एक जाहीर सभा घेऊन काही नेत्यांबद्दल नाराजी व्यक्त केली होती। या संपूर्ण नाराजी नाट्यावरती अजून पडदा पडला नाही का, अशीच चर्चा या संपूर्ण त्यांच्या अनुपस्थितीमुळे रंगू लागली आहे। बरोबर आहे, आक्रमक चेहरा आहे, फार ब्रँड नेते आहेत आणि तेच निवडणुकीच्या काळामध्ये सातत्याने अनुपस्थित दिसत असतील तर त्याची चर्चा होणारच। स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।